मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी बऱ्याच ठिकाणी फिरलो. आज मी आत्ता सध्या दादरमध्ये आहे व मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला या ठिकाणी दादरमध्ये आपण सध्या आहे व 10 वाजता सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या वतीने एकंदरीत मुंबई महानगरपालिका व वसई विरार महानगरपालिका एकंदरीत आपल्या चॅनलच्या वतीने आपण अंदाज व्यक्त करणार आहे. हे अंदाज 100% खरेच राहतील असं नाही, परंतु आपल्या चॅनलच्या वतीने आपण ग्राउंडवर फिरलो असता एकंदरीत आपला एक अंदाज आहे. आपण मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने दादरमध्ये बऱ्याचशा लोकांसंग भेटलो, त्यानंतर शिवडीमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलो. या ठिकाणी शिवडीचा जर विचार केला तर या ठिकाणी ठाकरेंचं शीट्स लागण्याची दाट शक्यता वाटते. या ठिकाणी आपण कुर्ल्यामध्ये फिरलो असता कुर्ल्यामध्ये ठाकरेंचं सीट्स लागतं आहे. त्या ठिकाणी एक समाजवादीचं सुद्धा सीट्स लागतं आहे. समाजवादीचे बबलू भाई म्हणून या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता वाटते. त्यानंतर आपण जोगेश्वरीमध्ये पण फिरलो. जोगेश्वरीमध्ये सुद्धा ठाकरेंचं सीट्स लागण्याची दाट शक्यता आहे. आपण एकंदरीत जर न्यू मुंबई जर बघितलं तर ठाकरेंचे सीट्स या ठिकाणी लागण्याची मोठ्या प्रमाणात दाट शक्यता आहे. एकंदरीत मराठा मुद्द्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा हा एकवटलेला असल्यामुळे या ठिकाणी ठाकरेंची सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. आपण जर विचार केला तर मानखुर्दमध्ये फिरलो, जोगेश्वरीमध्ये फिरलो, कुर्ल्यामध्ये फिरलो, शिवडीमध्ये फिरलो, दादरमध्ये फिरलो. या ठिकाणी एकंदरीत आपण ठाकरेंची सीट्स लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर धारावीमध्ये आपण फिरलो. धारावीमध्ये सुद्धा मुस्लिम भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, परप्रांतीय पण भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी सुद्धा मिक्स असे शीट्स काही या ठिकाणी MIMचे पण काही शीट्स लागण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ठाकरेंची पण शीट्स लागण्याची शक्यता आहे. जोगेश्वरीमध्ये ठाकरेंच्या सीट्स लागेल. त्यानंतर गोरेगावमध्ये भाजपा जनता पार्टीचे या ठिकाणी शीट्स लागू शकता. त्यानंतर बोरिवलीमध्ये जर विचार केला तर बोरिवलीमध्ये एक शिंदेंचं हनुमान टेकडीमध्ये शीट्स आहे, त्या ठिकाणी ते शिंदेंचं शीट्स या ठिकाणी निवडून येऊ शकतं. गोरेगावमध्ये पण भाजपचं शीट्स लागू शकतं बोरिवलीमध्ये पण, आणि कांदिवलीमध्ये सुद्धा या ठिकाणी भाजपा जनता पार्टीचं सीट्स लागण्याची शक्यता वाटते. एकंदरीत आपण जर विचार केला तर मानखुर्दमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा ठाकरेंचं सीट्स लागण्याची शक्यता दिसते. एकंदरीत सगळा जर विचार केला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुमताने ठाकरेंचा पॅनल हा या ठिकाणी निवडून येण्याचे चान्सेस आहे व मुंबई महानगरपालिका हे ठाकरेंच्याच ताब्यात जाऊ शकेल असा एकंदरीत अंदाज आहे. आपण वसई विरार महानगरपालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी भाजप आहे, उद्धव ठाकरे शिवसेना आहे किंवा या ठिकाणी इतर पण काही पक्ष आहे, आणि या ठिकाणी मोठं वर्चस्व राहिलं व या ठिकाणी जे हितेंद्र ठाकूर जे आहे यांची एकंदरीत विरार वसई महानगरपालिकेमध्ये सत्ता येण्याचे चान्सेस दिसतात. या ठिकाणी वसई असेल, या ठिकाणी जितेंद्र ठाकूर यांची बहुजन आघाडी पार्टी यांचे सीट्स लागतील. वसई असेल, विरार असेल, नालासोपारा असेल, या ठिकाणी जितेंद्र ठाकूर यांचे सीट्स लागतील व विरार वसईच्या ठिकाणीसुद्धा या ठिकाणी जे आहे जितेंद्र ठाकूर यांची सत्ता येण्याचे चान्सेस दिसतात. तर नाशिक महानगरपालिकेचा जर विचार केला तर नाशिक महानगरपालिकेवर आपण ग्राउंडमध्ये फिरलो असता एकंदरीत अंदाज आहे. त्या ठिकाणी आपण म्हणतो दुबईचा जो एरिया म्हणतो त्या ठिकाणी काँग्रेसचे सीट्स लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर पंचवटीचा जो हा एरिया किंवा पूर्ण नाशिकचा सिडको वगैरे जो परिसर इथं फिरलो असता आपण एकंदरीत नाशिकमध्ये भाजपाची सत्ता येण्याचे या ठिकाणी शक्यता एकंदरीत आपल्याला वाटते. नंतर मुंबई जे CSTचा जो एरिया फोर्ट एरिया आहे किंवा मस्जिद बंदर आहे या ठिकाणीसुद्धा ठाकरेंचं सीट्स लागू शकतं. परंतु जो फोर्ट एरिया जो आहे या ठिकाणी एकंदरीत असा अंदाज आहे या ठिकाणी 2 ते 3 उमेदवार असल्यामुळे या ठिकाणीसुद्धा नेमकं मराठा मतांमध्ये जर विभाजन झालं तर त्याचा फायदा नार्वेकर यांना होऊ शकतो.